महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर। दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरेंना उमेदवारी। युती धर्म पाळण्याच्या शिंदेंच्या सूचना। आज अनिकेत तटकरे अर्ज भरणार, सेना आमदार राहणार उपस्थित। तर शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतरही रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही। भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर संभाजीनगर जालन्यामधून सुहास शिरसाट उमेदवार। जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर। चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी। सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात। सांगली सातारा विधान परिषदेसाठी मवियाकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बाळासाहेब पाटील आज उमेदवारी अर्ज भरतील। संभाजीनगर जालनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा। देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर। अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी मवियाकडून राणी लंकेंना उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून राणी लंके उमेदवारी अर्ज भरणार। राणी लंके खासदार निलेश लंके यांच्या पत्नी। प्राजक्त तनपुरेंच्या पक्षप्रवेशानंतर राणी लंकेंना अहिल्यानगरमधून उमेदवारी। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट। भाजप सेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आज उमेदवारी अर्ज भरणार। अकोल्यातील आरएसएस कार्यालयावर हल्ला झाल्याचं प्रकरण। काँग्रेस आमदार साजिद पठाण यांच्यासह 13 जणांची निर्दोष मुक्तता। 2010 रोजी तक्रारीनुसार 12 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। मनोज जरांगे यांनी फडणवीसांना कलाकार म्हटलं होतं, पण मनोज जरांगे हेही उपोषण करण्यात फार मोठे कलाकार आहेत। अनेक राजकारणी हे देखील कलाकार आहेत। रामदास आठवलेंचं वक्तव्य। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य। फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय। महाधिवक्त्यांशी बोलूनच लवकरच तोडगा काढणार। शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचंही आश्वासन। कर्जमाफी होणार हे आम्ही किती दिवस ऐकतोय। सरकार केवळ घोषणा करतंय। आदित्य ठाकरेंची टीका। एकीकडे घोषणा करायच्या आणि दुसरीकडे महागाई वाढवायची। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनं तर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। अहिल्यादेवींच्या जीवनावर शासनाच्या वतीने एक चित्रपट काढणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती। दरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर। धनंजय देशमुखांविरोधात दाखल केलेली तक्रार खोटी। पोलिसांनी केलेल्या तपासात तक्रार खोटी असल्याचं उघड। धनंजय देशमुखांनी धमकी दिल्याची समाधान खिंडकरांची तक्रार। दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी जाणून बुजून खोटी तक्रार दिली। पोलिसांची प्रतिक्रिया। कोणत्या पक्षाचं सरकार येतं याची राजकारणातले 90% लोक वाढ बघतात। पक्ष का सोडला हे नेत्यांनाही कळत नाही। राजकीय नेत्यांच्या पक्षांतरावर नितीन गडकरी यांची मिश्किल वक्तव्य। यंदा केरळमध्ये मान्सून आगमनाला उशीर होण्याची शक्यता। नैऋत्य मोसमी वारे 1 जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता कमी। यंदा सरासरीच्या 90% पाऊस राहण्याचा अंदाज। धाराशिवच्या वाशी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रा उडून गेलाय। वादळी वाऱ्यामुळे धाराशिवच्या अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हाहाकार। बिडकीनमध्ये घरावरून गेलेल्या विजेच्या तारेवर मोठं झाड कोसळल्यानं जोरदार ठिणग्या।
परिसरात भीतीचं वातावरण, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जळगाव जिल्ह्यातील 40 गाव आणि भडगाव तालुक्यात अचानक वादळी वारे वाहू लागले, त्यामुळे जोरदार पाऊस पडलाय। तालुक्यातील गुढे, जुवार्डी आणि आडळसे परिसरात गारपीट झाली आहे। पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त करण्यात येते। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। अचानक आलेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, मात्र या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगर शहरासह अनेक भागात पावसाची हजेरी, अनेक भागात वीज पुरवठाही खंडित। पावसामुळे काढणी केलेला कांदा, भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। खटाव तालुक्यातील डिस्कळ, ललगुण आणि बुध या परिसरात गारांचा पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पातळी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी पाहण्यात येते। नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। नांदेड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय। हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, अर्धापूर तालुक्यात पाऊस पडलाय। जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। 10 ते 20 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे। अकोल्यामध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या। उन्हाची तीव्रता कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सातारातील कोयना धरणाची पाणी पातळी घटल्यामुळे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर ओसाड पडलंय। बॅकवॉटर ओसाड पडल्यानं जुना कसबा पेठ, बामणोली गावचे अवशेष दिसू लागलेत। 1952च्या आधी या भागात कसबा पेठ, बामणोली वस्ती होती। कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावाचं स्थलांतर झालंय। बोरिवली पश्चिमेत मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पाण्याचा दाब प्रचंड असल्यानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे फवारे उडाले। पाणी पुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्तीचं काम करण्यात आलंय। पुण्यामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीनं दारूचे गुत्ते फोडलेत। पुण्यात शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांवर दांडके घेऊन आंदोलन करण्यात आलंय। दारू विक्री होणाऱ्या गुत्त्यांवर शिवसेनेनंही धडक दिली आहे। बुलढाण्यामध्ये विनापरवाना शेतमालाची खरेदी विक्री सुरू असल्याचा आरोप। बाजार समितीचा परिसर सोडून शेतमालाची खरेदी विक्री सुरू, व्यापाऱ्यांचा आरोप। बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेत 80 तोळं तारण ठेवलेल्या सोन्याची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार। कॅश इन्चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरवर 85 लाखांहून अधिक किमतीचं सोनं लंपास करून बनावट सोनं ठेवण्याचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये गाडीला कट मारला म्हणून 4 चाकी वाहनांची तोडफोड। आरोपीनं वाहनांची तोडफोड करून स्थानिकांना धमकावलंय। संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात मुकेश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदान पॉलिफिल्म्स कंपनीत झालेल्या 2 वेगवेगळ्या चोरीच्या घटनांप्रकरणी घोटी पोलिसांकडून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मुंबई विमानतळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सराईत फसवणूक करणारा आरोपी अटकेत। आरोपीवर देशभरात 10हून अधिक गुन्हे दाखल। आरोपी स्वतःला विद्यार्थी सांगून प्रवाशांची फसवणूक करायचा। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी। कंपाऊंडमधून चोरट्यांनी मोबाईल पळवल्याची माहिती। दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अकोला नवेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हाटबत्तीवर पोलिसांकडून मोठी कारवाई। धाडीत हाटबत्तीचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलाय। कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली। सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय।
धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल घरफोड्या करणारा अजय शिंदेला अटक। आरोपीकडून 45,35,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील तब्बल 32 घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये वेगाने जाणाऱ्या एका बसची 2 चारचाकींना धडक। धडकेत चारचाकीमधील दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी। कोणतीही जीवितहानी नाही। चारचाकी वाहनांचं आर्थिक नुकसान झालंय। उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 मधील पंचमुखी परिसरात पाडकाम सुरू असताना एका इमारतीचे 2 मजले अचानक कोसळलेत। या दुर्घटनेत 3 जण ढिगाराखाली अडकल्याची माहिती आहे। बचाव कार्य सध्या सुरू आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। भंडारा जिल्ह्यातील तुमसर रामटेक मार्गावर ट्रक आणि चारचाकी वाहनांत भीषण अपघात। अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईच्या राहत्या घरी सुमन कल्याणपूर यांचं निधन। वाशिमच्या मनोऱ्यामध्ये धरण परिसरात लागलेल्या आगीमुळे शेतीचं मोठं नुकसान। धरण परिसरातील सिंचनासाठी टाकण्यात आलेले साहित्य जळून खाक। आगीत शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। कोल्हापूरच्या आरुळ गावातील पितापुत्र एकाच वेळी मुंबई पोलीस दलात भरती। विजय पाटील हे निवृत्त जवान आहेत तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज पाटील यांनी 19व्या वर्षी यश मिळवलंय। आरुळमधील ग्रामस्थांकडून दोघांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। अधिक ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाला घातलं बताशापासून बनवलेले दागिने। देवासमोर 51 किलो अनारसे, बतासे, मैसूर पाक यांची आरास साकारली आहे। तसंच तांब्याच्या निरंजनमध्ये दीप लावण्यात आले। आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली IPL चॅम्पियन। फायनलमध्ये गुजरातचा 5 विकेट्स राखून पराभव। विराट कोहलीची नाबाद 75 धावांची खेळी मॅच विनिंग ठरली आहे।